Hello students, today we have to see the next point, wave nature from the chapter wave optics. Wave nature of light was proposed by Dutch physicist C. Huygens in the year 1668 to circumvent the difficulties in corpuscular theory. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वेव्ह ऑप्टिक्स या चॅप्टर मधील वेव्ह नेचर हा पुढचा पॉइंट पाहणार आहोत. तर न्यूटनने मांडलेले जे कॉर्प्युस्क्युलर थिअरी आहे लाईटची, त्या थिअरी मधील ज्या डिफिकल्टीज आहेत त्या डिफिकल्टीज सर्कमव्हेंट करण्यासाठी किंवा ओव्हरकम करण्यासाठी हायजेन या सायंटिस्टने 1668 मध्ये एक नवीन थिअरी प्रपोज केलेली आहे. Huygens assumed that the light is a wave which is caused by vibrations of the particles of the medium. तर हायजेन या सायंटिस्टने असे गृहीत धरलेले आहे की लाईट म्हणजे एक वेव्ह असते की जी मीडियमचे पार्टिकल व्हायब्रेट झाल्यामुळे तयार होते. In order to explain propagation of light through the vacuum, Huygens assumed a hypothetical medium called ether, which is present everywhere, including vacuum. We know that light travels through vacuum also. In order to explain the propagation of light through vacuum, Huygens assumed existence of a medium, and this medium is called ether. This medium ether is present everywhere, and therefore the light can propagate through the vacuum also. Ether is not a substance or gas. तर आपल्याला माहित आहे की व्हॅक्यूम मधून सुद्धा लाईट प्रोपोगेट होते. सूर्यापासून पृथ्वीवरती लाईट येते, तर लाईट मीडियम मधून सुद्धा प्रोपोगेट होते आणि मीडियम जिथे नाही अशा भागामधून सुद्धा लाईट प्रोपोगेट होते. म्हणजे व्हॅक्यूम मधून सुद्धा लाईट प्रोपोगेट होते. तर व्हॅक्यूम मधून लाईट प्रोपोगेट कशी होते हे एक्सप्लेन करण्यासाठी, हे प्रूव्ह करण्यासाठी हायजेन या सायंटिस्टने असे गृहीत धरलेले आहे की सर्व ठिकाणी एक मीडियम असते आणि त्या मीडियमला इथर असे नाव देण्यात आलेले आहे. पण इथर हा कोणताही गॅस नाही किंवा निश्चित असा कोणता पदार्थ सुद्धा नाही. देयर वॉज नो एव्हिडन्स टू प्रूव्ह एक्झिस्टन्स ऑफ इथर. देअरफॉर इट वॉज डिफिकल्ट टू ऍक्सेप्ट द कन्सेप्ट ऑफ इथर. तर इथर असल्याचा कोणताही पुरावा किंवा इतर असल्याचा कोणताही पुरावा आपल्याला मिळत नाही. इतर आहे हे सिद्ध होत नाही. In 19th century, certain new phenomenon of light, namely interference, polarization, and diffraction, were discovered. These could not be explained on the basis of corpuscular theory. तर 19व्या शतकामध्ये लाईटशी संबंधित अनेक नवीन नवीन वैशिष्ट्यांचा शोध लागला. उदाहरणार्थ इंटरफिरन्स ऑफ लाईट, पोलरायझेशन ऑफ लाईट, डायफ्रॅक्शन ऑफ लाईट. तर हे जे नवीन फेनॉमेनॉन आहेत किंवा लाईटशी संबंधित ही जी नवीन वैशिष्ट्ये आहेत, ही वैशिष्ट्य किंवा हे जे कन्सेप्ट आहेत इंटरफिरन्स, पोलरायझेशन, डायफ्रॅक्शन, तर हे कॉर्प्युस्क्युलर थिअरी वरून आपल्याला एक्सप्लेन करता येत नाहीत. दिस कॉर्प्युस्क्युलर थिअरी कुड नॉट एक्सप्लेन interference of light, polarization of light, and diffraction of light. But Huygens theory could explain this new phenomenon. Also, it could explain laws of reflection and laws of refraction, formation of images by mirrors and lenses. तर ज्या गोष्टी आपल्याला न्यूटन्स कॉर्प्युस्क्युलर थिअरी वरून
एक्सप्लेन करता येत नाहीत ते कन्सेप्ट किंवा ते फेनॉमेनॉन वेव्ह थिअरीनुसार एक्सप्लेन करता येतात. उदाहरणार्थ हायजिन्स थिअरी इंटरफिरन्स कॉर्पिस्क्युलर थिअरीनुसार आपल्याला इंटरफिरन्स, पोलरायझेशन, डायफ्रॅक्शन हे फिनॉमिनॉन एक्सप्लेन करता येत नव्हते. मात्र ह्या हायजिन्स थिअरीनुसार इंटरफिरन्स ऑफ लाईट, पोलरायझेशन ऑफ लाईट, डायफ्रॅक्शन ऑफ लाईट एक्सप्लेन करता येते. त्याचबरोबर रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शनचे जे लॉज आहेत ते सुद्धा या हायजिन्स थिअरीवरून एक्सप्लेन करता येतात. तसेच मिरर आणि लेन्सेस यांच्यापासून निर्माण होणाऱ्या ज्या इमेजेस आहेत त्या इमेजेस सुद्धा हायजिन्स वेव्ह थिअरीनुसार एक्सप्लेन करता येतात. हायजिन्स वेव्ह थिअरीच्या सहाय्याने एक्सप्लेन करता येतात. Thus, wave nature of light could explain all the visual effects exhibited by light. तर अशा पद्धतीने लाईटच्या बाबतीत जे काही दृश्य परिणाम आहेत ते दृश्य परिणाम आपल्याला लाईट ही एक वेव्ह असते असे जर गृहीत धरले तर त्याच्या सहाय्याने एक्सप्लेन करता येतात. हायजिन्स वेव्ह थिअरीनुसार लाईट ही वेव्हच्या माध्यमातून प्रोपोगेट होते आणि हे असे जर गृहीत धरले तर आपल्याला लाईटच्या बाबतीत जे दृश्य इफेक्ट आहेत, दृश्य परिणाम आहेत ते एक्सप्लेन करता येतात. The branch of optics which uses wave nature of light to explain optical phenomenon is called wave optics. तर ऑप्टिक्सच्या ज्या ब्रँच मध्ये लाईटशी संबंधित वेगळे वेगळे फेनॉमेनॉन एक्सप्लेन करण्यासाठी लाईट ही वेव्हच्या माध्यमातून प्रोपोगेट होते असे गृहीत धरलेले असते, त्या ब्रँचला वेव्ह ऑप्टिक्स असे म्हणतात. द जॉमेट्रिकल ऑप्टिक्स वर्क्स इन द केस ऑफ फॉर्मेशन ऑफ द शॅडोज, reflection and refraction, because wavelength of light is much smaller than the refracting surfaces and the shadows causing objects that one encounters in a library or day-to-day life. तर आपण इथे शॅडोज किंवा रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन ऑफ लाईट एक्सप्लेन करण्यासाठी रे ऑप्टिक्सचा वापर करतो. पण हायजिन्स वेव्ह थिअरी मध्ये लाईट ही वेव्हच्या माध्यमातून प्रोपोगेट होते, लाईट म्हणजे वेव्ह असे आपण गृहीत धरलेले आहे. तर इथे जॉमेट्रिकल ऑप्टिक्स हे लागू का होते, तर रिफ्लेक्टिंग सरफेसेस किंवा रिफ्रॅक्टिंग सरफेसेस यांची साईज विचारात घेता त्या ज्या वेव्ज आहेत, लाईट वेव्ज आहेत, त्या लाईट वेव्हची वेव्हलेंथ ही अतिशय कमी असते. त्यामुळे आपण हे जे जॉमेट्रिकल ऑप्टिक्स आहे ते जॉमेट्रिकल ऑप्टिक्स हे रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन किंवा शॅडोज एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला वापरता येते किंवा त्याला सुद्धा हे वेव्ह थिअरी लागू होते. तर इथे महत्वाची गोष्ट म्हणजे लाईटची वेव्हलेंथ ही रिफ्लेक्टिंग आणि रिफ्रॅक्टिंग सरफेसेसच्या मानाने फारच लहान असते. We know that the Maxwell's equations suggested that the light is a electromagnetic wave. तर मॅक्सवेल्स इक्वेशन्सनी असे सजेस्ट केलेले आहे की लाईट वेव्हच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असतात. Then this theory was accepted as the correct theory of light. तर ही जी हायजिनची लाईटच्या बाबतची जी थिअरी आहे, वेव्ह थिअरी, ही लाईटची करेक्ट थिअरी म्हणून स्वीकारण्यात आलेली आहे. वेव्ह थिअरी showed that if speed of light waves in denser medium is smaller than that in a rarer medium, then light bends towards the normal. तर आपण कॉर्पिस्क्युलर थिअरी मध्ये पाहिलेले आहे, न्यूटनने प्रपोज केलेले जे थिअरी आहे त्या थिअरी मध्ये असे सांगितले की
डेन्सर मीडियम मध्ये लाईटचे स्पीड जास्त असते, रेअरर मीडियम मध्ये लाईटचे स्पीड कमी असते. पण लाईट जेव्हा रेअरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये जाते, लाईट जेव्हा विरल माध्यमातून गहन माध्यमामध्ये जाते, तेव्हा ती लाईट नॉर्मल कडे बेंड होते. मग वेव्ह थिअरीनुसार हे असे कधी शक्य होईल? लाईट नॉर्मल कडे कधी बेंड होईल? तर जर लाईटचे डेन्सर मीडियम मधील स्पीड हे रेअरर मीडियम मधील स्पीड पेक्षा कमी असेल तर होईल. म्हणजे कॉर्पिस्क्युलर थिअरीच्या बरोबर उलट, जर लाईटचे स्पीड रेअरर मीडियम मध्ये जास्त असेल आणि डेन्सर मीडियम मध्ये जर कमी असेल तरच हे शक्य होईल. Wave theory showed that if speed of light waves in a denser medium is smaller than the rarer medium, then light bends towards the normal. तर या थिअरीनुसार, थोडक्यात वेव्ह थिअरीनुसार आपल्याला असे म्हणता येईल की डेन्सर मीडियम मधील लाईटचे स्पीड ही रेअरर मीडियम मधील स्पीड पेक्षा जर कमी असेल तर लाईट रेअरर मीडियम मधून डेन्सर मीडियम कडे जाताना नॉर्मल कडे बेंड होते. म्हणजे डेन्सर मीडियम मधील स्पीड हे रेअरर मीडियम मधील स्पीड पेक्षा कमी असते. इन 19th century, H. Hertz experimentally verified the existence of radio waves, and speed of radio waves is equal to the speed of visible light. तर 19व्या शतकामध्ये हर्ट्झ या सायंटिस्टने रेडिओ वेव्हच्या अस्तित्वाचा, रेडिओ वेव्हज चे एक्झिस्टन्स हे व्हेरीफाय केलेले आहे. आणि रेडिओ वेव्हज आणि व्हिजिबल लाईट यांचे जे स्पीड आहे ते स्पीड हे सारखेच असते हे व्हेरीफाय केलेले आहे. Michelson and Morley performed several experiments to detect ether, but they could not prove the existence of ether. तर मायकेल्सन आणि मोर्ले यांनी अनेक एक्सपेरिमेंट केले इथरचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी. मायकेल्सन आणि मोर्ले यांनी अनेक प्रयोग केलेले आहेत, परंतु इथरच्या अस्तित्वाचा कोणताही पुरावा त्यांना सापडलेला नाही किंवा ते इथर आहे हे प्रूव्ह करू शकलेले नाहीत. द एक्झिस्टन्स अँड नेसेसिटी ऑफ द इथर वॉज रूल्ड आउट बाय अल्बर्ट आइन्स्टाईन. आता इथर माध्यम ज्या ठिकाणी नाही किंवा व्हॅक्यूम मधून लाईट कशी प्रोपोगेट होते हे एक्सप्लेन करण्यासाठी इथर आहे असे गृहीत धरलेले आहे. परंतु अल्बर्ट आइन्स्टाईन या सायंटिस्टच्या मते इथरचे एक्झिस्टन्स आणि गरज म्हणजे इथरचे अस्तित्व किंवा इथर असणे हे गृहीत धरण्याची कोणतीही गरज नाही असे सांगितलेले आहे. द एक्झिस्टन्स अँड नेसेसिटी ऑफ इथर वॉज रूल्ड आउट बाय सायंटिस्ट अल्बर्ट आइन्स्टाईन. अल्बर्ट आइन्स्टाईन proposed his special theory of relativity in the year 1905 based on the revolutionary concept of constancy of velocity of light. तर स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी अल्बर्ट आइन्स्टाईन या सायंटिस्टने स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी ही थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी ही 1905 मध्ये प्रपोज केलेली आहे. Dual nature of light. In the early 20th century, it was accepted that light has dual nature. तर 20व्या शतकाच्या सुरुवातीला 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये असे स्वीकारण्यात आले की लाईटचे नेचर हे ड्युअल नेचर असते. म्हणजे लाईटला दोन्ही प्रकारचे नेचर असू शकेल. आपण पहिल्या भागामध्ये असे पाहिले की लाईट मध्ये पार्टिकल्स असतात म्हणजे कॉर्पिस्कल्स असतात, आणि दुसऱ्या थिअरीमध्ये असे पाहिले की लाईट ही वेव्हच्या माध्यमातून प्रोपोगेट होते. मग लाईटचे नेचर नेमके कसे असते, पार्टिकल नेचर की वेव्ह नेचर,
तर 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये असे स्वीकारण्यात आले की लाईटला ही दोन्हीही नेचर असतात, पार्टिकल नेचर आणि वेव्ह नेचर. इट कॅन एक्झिबिट ए पार्टिकल नेचर ॲज वेल ॲज वेव्ह नेचर अंडर डिफरंट सिच्युएशन्स. तर वेगळ्या वेगळ्या सिच्युएशन्स मध्ये हे लाईटचे नेचर हे पार्टिकल नेचर असू शकते किंवा लाईटचे नेचर हे वेव्ह नेचर सुद्धा असू शकते. पार्टिकल्स ऑफ द लाईट आर कॉल्ड फोटॉन्स. तर पार्टिकल मध्ये जे वेव्ह मध्ये जे पार्टिकल्स असतात, लाईट वेव्ह मध्ये जे पार्टिकल्स असतात, लाईट मध्ये जे पार्टिकल्स असतात त्या पार्टिकल्सना फोटॉन्स असे म्हणतात. पार्टिकल लाईटचे नेचर हे जर आपण पार्टिकल नेचर असे म्हटले तर लाईट मध्ये असलेल्या पार्टिकल्सना, लाईट मध्ये जे पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकल्सना फोटॉन्स असे म्हणतात. लाईट ॲज ए वेव्ह. लाईट इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक wave. These waves are transverse in nature and consist of tiny oscillating electric and magnetic fields which are perpendicular to each other. तर लाईट वेव्स ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स असतात आणि आपण गेल्या वर्षी पाहिलेले आहे ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स ह्या ट्रान्सवर्स वेव्स असतात. वेव्हचे दोन प्रकार आहेत, लॉन्जिट्युडिनल वेव्स आणि ट्रान्सवर्स वेव्स. तर लाईट वेव्स ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स असतात आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स ह्या ट्रान्सवर्स वेव्स असतात. म्हणजेच लाईट वेव्स ह्या ट्रान्सवर्स वेव्स असतात. याच्यामध्ये दोन इलेक्ट्रिक फील्ड्स असतात, ऑसिलेटिंग इलेक्ट्रिक फील्ड्स. एक म्हणजे दोन फील्ड्स असतात, एक इलेक्ट्रिक फील्ड असते आणि दुसरे मॅग्नेटिक फील्ड असते. तर हे इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड हे दोघेही एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. आणि इलेक्ट्रिक फील्ड्स आणि मॅग्नेटिक फील्ड्स जे आहेत, ती इलेक्ट्रिक फील्ड्स आणि मॅग्नेटिक फील्ड्स ही कंटिन्युअसली व्हॅरी होत असतात आणि ही दोन्ही फील्ड म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. आता ही जी दोन्ही फील्ड आहेत ती वेव्हच्या प्रोपोगेशनला सुद्धा परपेंडिक्युलर असतात. इफ वेव्ह इज प्रोपोगेटिंग along the z axis, then variation in the electric fields are along the x axis. Variations in the magnetic field are along the y axis. तर वेव्ह ही z ऍक्सिस वरती चाललेली आहे त्या दिशेने. इलेक्ट्रिक फील्ड मधील व्हेरिएशन्स ही एक्स ऍक्सिस वरती आहेत आणि मॅग्नेटिक फील्ड मधील व्हेरिएशन्स ही वाय ऍक्सिस वरती आहेत. तर अशा प्रकारे वेव्हच्या प्रोपोगेशनची डायरेक्शन, इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन हे तिन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. These waves do not require any material medium for their propagation and even to travel through the vacuum. तर ह्या ज्या वेव्स आहेत, लाईट वेव्स किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, यांना प्रोपोगेट होण्यासाठी, पुढे जाण्यासाठी कोणत्याही मीडियमची गरज नसते. या वेव्स व्हॅक्यूम मधून सुद्धा ट्रॅव्हल होऊ शकतात. The speed of light in a material medium depends upon refractive index n, which in turn depends on permeability of the medium. तर एखाद्या माध्यमामध्ये लाईटचे जे स्पीड आहे ते स्पीड त्या मीडियमच्या, त्या माध्यमाच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वरती अवलंबून असते. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बदलले की लाईटचे स्पीड बदलणार आणि मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्या मीडियमच्या परमिएबिलिटी आणि परमिटिव्हिटी वरती अवलंबून असतो. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू द रेशो ऑफ स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम टू द स्पीड ऑफ लाईट इन द मीडियम. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजेच काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असतो? तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा लाईटचे व्हॅक्यूम मधील स्पीड आणि
लाईटचे त्या मीडियम मधील स्पीड याच्या रेशो इतका असतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन इज इक्वल टू सी डिवायडेड बाय व्ही. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सी आणि व्ही यांचा रेशो आहे. सी म्हणजे लाईटचे व्हॅक्युम मधील स्पीड आणि व्ही म्हणजे लाईटचे त्या मीडियम मधील स्पीड. तर एन हा त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ व्हॅक्युम इज 1 because for vacuum n will be equal to c divided by c, and c divided by c will be equal to 1. The refractive index of air can be approximated to p1. तर व्हॅक्यूमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 असतो आणि एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा जवळपास 1 असतो. The electromagnetic waves can have wavelengths ranging from very small, smaller than femtometer, that is the 10⁻⁻15 meter, to very large, larger than kilometer. तर ह्या ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहेत त्यांच्या वेवलेंथ ह्या लहानापासून अतिशय कमी पासून जास्त पर्यंत असतात. उदाहरणार्थ यांची जी वेवलेंथ आहे ती 10⁻15 मीटर पासून ते काही किलोमीटर पेक्षा जास्त, म्हणजे वेवलेंथ 10⁻15 मीटर पेक्षा कमी ते काही किलोमीटर पेक्षा जास्त इतकी इलेक्ट्रोमॅग्नेटची वेवलेंथ असू शकते. इन ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग वेवलेंथ्स the waves are classified as gamma rays, X rays, ultraviolet, visible, infrared, microwaves and radio waves. Visible light comprises of wavelengths in the 400 to 700 nanometer range. तर आपल्याला जी दृश्य लाईट आहे, दिसणारी लाईट, तर त्या लाईटच्या वेवलेंथ 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर या रेंज मध्ये असतात. वेव्स ऑफ डिफरंट वेवलेंथ्स इन द व्हिजिबल रेंज आर परसिव्ड बाय आवर आईज ॲज डिफरंट कलर्स, with a violet having the shortest and red having the longest wavelength. तर आपल्याला वेगळ्या वेगळ्या रंगाच्या लाईट्स दिसतात. याची कारणे काय आहेत, तर वेगळ्या वेगळ्या रंगाच्या ज्या लाईट्स आहेत त्यांच्या वेवलेंथ आहेत त्या वेगळ्या वेगळ्या असतात. डिफरंट कलर्स ऑफ लाईट्स आर ड्यू टू डिफरंट वेवलेंथ ऑफ द लाईट वेव्स. हे लाईट वेव्हच्या माध्यमातून प्रोपोगेट होते असे आपण म्हणतो. मग वेगळ्या प्रकारची वेगळ्या रंगाची लाईट असेल तर तिची जी वेव्ह आहे त्या वेव्हची वेवलेंथ ही वेगळी असते. लाईट वेव्हच्या वेवलेंथ वेगळ्या वेगळ्या असल्यामुळे लाईटचे कलर्स हे वेगळे वेगळे असतात असे आपण म्हणू शकतो. यामध्ये व्हायोलेट कलरची लाईट आहे त्या लाईटची वेवलेंथ सर्वात कमी असते, तर रेड कलरची जी लाईट आहे त्यामध्ये असलेल्या वेव्हची वेवलेंथ सर्वात जास्त असते. व्हाईट लाईट is the mixture of waves of different wavelength. मग पांढऱ्या रंगाची जी लाईट आहे त्या पांढऱ्या रंगाची लाईट म्हणजे सर्व प्रकारच्या लाईटचे मिक्सचर आहे. पांढरा जो प्रकाश आहे त्याच्यामध्ये सर्व रंगाचे प्रकाश किरण, सर्व रंगाच्या लाईट वेव्स असतात. Array of medium depends on wavelength used. Refractive index of medium depends on wavelength used. Because of this, for same angle of incidence, angle of refraction is different for different colors. तर मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्या मीडियम मधून जाणारी जी लाईट आहे त्या लाईटच्या वेवलेंथ वरती अवलंबून असतो. आणि याचमुळे जर वेगळ्या वेगळ्या रंगाच्या लाईट साठी अँगल ऑफ इन्सिडेन्स सेम असेल तरी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन मात्र वेगळा असतो, वेगळ्या कलर साठी वेगळा असतो. अपवाद फक्त लाईट जर नॉर्मली इन्सिडेंट होत असेल तर मात्र असे होत नाही.
and therefore the colors present in the white light get separated on passing through the transparent medium. आणि याच कारणामुळे जर लाईट आपण ट्रान्सपरंट मीडियम मधून पास केली तर व्हाईट लाईट जर ट्रान्सपरंट मीडियम मधून पास केली तर आपल्याला त्यातून बाहेर पडणारे जी लाईट आहे ती वेगळ्या वेगळ्या कलरची आहे हे आढळून येते. दिस इज द रिझन ऑफ फॉर्मेशन ऑफ स्पेक्ट्रम अँड रेनबो. तर जो स्पेक्ट्रम आपल्याला दिसतो तो स्पेक्ट्रम किंवा रेनबो इंद्रधनुष्य, स्पेक्ट्रम किंवा इंद्रधनुष्याचे रिझन हेच आहे. It was shown by Einstein in his special theory of relativity that speed of light does not depend on velocity of the source of light or the observer. तर आइन्स्टाईनने त्याच्या थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी मध्ये असे सांगितलेले आहे की लाईटचे स्पीड हे सोर्सच्या स्पीड वरती किंवा ऑब्झर्वरच्या स्पीड वरती अवलंबून असत नाही. He showed that no object or information can travel faster than speed of light in vacuum, which is 3 lakh kilometers per second. तर आइन्स्टाईनने असे दाखवलेले आहे की कोणताही ऑब्जेक्ट किंवा माहिती ही लाईटच्या वेगापेक्षा जास्त वेगाने पास होऊ शकत नाही, ट्रॅव्हल होऊ शकत नाही. आणि लाईटचे व्हॅक्यूम मधील जे स्पीड आहे ते प्रति सेकंद 3 लाख किलोमीटर आहे. तर प्रति सेकंद 3 लाख किलोमीटर पेक्षा जास्त वेगाने, प्रति सेकंद 3 लाख किलोमीटर पेक्षा जास्त वेगाने कोणतेही ऑब्जेक्ट किंवा कोणतीही माहिती प्रवास करू शकत नाही किंवा ट्रॅव्हल होऊ शकत नाही. सो दिस इज अबाउट द वेव्ह नेचर, देन ड्युअल नेचर अँड लाईट ॲज ए वेव्ह. तर ही जी हायजीनची थेरी आहे, ही हायजीनची थेरी ही अशा प्रकारे आहे. हायजीनचे थेरीचे काही मुख्य पॉइंट्स, त्यानंतर त्याचे काही ड्रॉबॅक्स यामध्ये आपण पाहिलेले आहेत. हायजीन थेरीनुसार हे इथर एक मीडियम असते आणि इथर हे मीडियम आहे हे आपल्याला या ठिकाणी डिटेक्ट करता येत नाही. आणि ज्या काही गोष्टी कॉर्प्युस्क्युलर थेरीनुसार एक्सप्लेन करता येत नाहीत त्या मात्र आपल्याला या हायजीन थेरीनुसार एक्सप्लेन करता येतात. थँक्यू.